आणि आता पाहूयात टॉप 9 न्यूज। सुरुवातीला मोठ्या राजकीय बातम्या। मुंडव्याच्या जमिनीवरती अजित पवारांचा 2018 पासून डोळा होता। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा मोठा आरोप। पुण्याचे तत्कालीन उपमहापौर निलेश मगर यांनी जमिनीची पॉवर ऑफ अटर्नी ही 2018 मध्येच घेतली होती आणि सत्ता आल्यानंतर अजित पवारांनी सगळं आपल्या नावावरती करून घेतलं, दमानियांचा दावा। माझा त्या व्यवहाराशी काही संबंध नाही, दमानियांनी माझ्यावरती आरोप का केलेत माहिती नाही। अंजली दमानियांनी केलेले आरोप निलेश मगर यांनी फेटाळले। मी 2004 साली उपमहापौर होतो आणि हा व्यवहार 2018 मधला आहे। निलेश मगर यांनी TV9 मराठीशी बोलताना ही माहिती दिली। दमानियांकडे पुरावे असल्यास चौकशी झाली पाहिजे। पुणे जमीन प्रकरणातील दमानियांच्या आरोपांवरती रोहित पवारांची प्रतिक्रिया। अंबादास दानवेने दाखवलेला व्हिडिओ मॉर्फ आहे की नाही याचा तपास करावा। राष्ट्रभक्तीने भरलेल्या माणसावरती आरोप करणं चुकीचं, सुनील तटकरेंचा महेंद्र दळवींना टोला। मनसे नेते संदीप देशपांडेंकडून नवा व्हिडिओ शेअर। व्हिडिओमध्ये अधिकारी पैशांची देवाणघेवाण करत असल्याचं समोर। PWD विभागातील अधिकाऱ्याचा आणखी एक व्हिडिओ शेअर। संपूर्ण सिस्टीम खराब झाली आहे, संदीप देशपांडेंची टीका। महापालिकांच्या प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या जाहीर करण्यास 5 दिवसांची मुदतवाढ। राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय। महापालिकांच्या मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे मुदतवाढ देण्याचा निर्णय। महापालिका निवडणुका देखील लांबणीवर जाण्याची शक्यता। महापालिकांच्या अंतिम मतदार याद्या जाहीर करण्याच्या वेळापत्रकातील बदलामुळे प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या 15 डिसेंबरला प्रसिद्ध होणार। पालिका निवडणुकांमध्ये महायुती मजबूत करण्यासाठी विशेष समन्वयक टीम तयार करणार, यावर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेमध्ये रात्री चर्चा झाल्याची माहिती। शिवसेना आमदारांच्या व्यथा ऐकण्यासाठी एकनाथ शिंदेंचा नवा प्लॅन। शुक्रवार आणि शनिवारी आमदारांच्या भेटीगाठी घेणार, तर मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे स्वतः लक्ष देणार। राज्यात जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा मानस। आता टॉप 9 मध्ये बघूया मोठ्या बातम्या। शिंदे सेनेचे आमदार त्यांचा मित्रपक्ष फोडण्याच्या मागे लागलाय। 2029ला भाजपला दोन्ही पक्ष विकलांग करायचेत, भास्कर जाधवांची भाजपवरती टीका। विधानसभा कामकाजात आज मुंबईच्या प्रश्नांवरती चर्चा होणार। अंधेरी सबवे खाली साचणाऱ्या पाण्यावरती तोडगा काढण्यासाठी मागणी। दक्षिण मुंबईतल्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासावरती चर्चा होणार। कुर्ला रेल्वेच्या जागेवरील वसाहतींचा प्रश्न मांडला जाणार। विधान भवनात अनधिकृत प्रवेश करणाऱ्यांवरती सुरक्षा यंत्रणांचं लक्ष। सातत्यानं फिरणाऱ्या अनधिकृत व्यक्तींची गुप्त माहिती गोळा करण्याचे आदेश। मंत्री आणि आमदारांच्या नावाचा वापर करून फिरणाऱ्यांची पडताळणी होणार। कोल्हापूर मनपा निवडणुकीसाठी महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। भाजप शिवसेनेला प्रत्येकी 33 जागा, राष्ट्रवादीला 15 जागा लढण्याची शक्यता। स्थानिक नेत्यांच्या पातळीवरती फॉर्म्युला ठरला। छत्रपती संभाजीनगरात दोन्ही राष्ट्रवादी पालिका निवडणुकीत एकत्र येण्याची शक्यता। MIMला शह देण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींकडून प्रयत्न, तर दोन्ही राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षांची छत्रपती संभाजीनगरात गुप्त बैठक झाल्याची माहिती। विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसकडून क्लीन चिट मिळत नाही आणि याच विरोधी पक्षनेतेपदावरनं मंत्री उदय सामंत यांनी टोला लगावलाय, तर अनिल परब यांची त्यामुळे चिडचिड होतीये असे देखील ते म्हणाले। बांगलादेशींच्या जन्म प्रमाणपत्र घोटाळा प्रकरणामध्ये मुलुंड पोलिसात गुन्हा दाखल। भाजपचे नेते किरीट सोमय्या यांची मुलुंड पोलिसात तक्रार। जन्म प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रांचा अर्ज करणं, फसवणूक करणं याबाबत सोमय्यांनी तक्रार दिली होती। बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी सरकार जंगलात 1 कोटींच्या शेळ्या बकऱ्या सोडणार। काही बिबट्या आफ्रिकेला पाठवण्याचा प्रस्ताव, गणेश नाईक यांची माहिती। उगाच काहीतरी बोलून विषय सुटत नाही, ठोस काहीतरी पाऊल उचलणं गरजेचं आहे। आमदार रोहित पवारांची मंत्री गणेश नाईकांवर टीका।